हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला. तर त्यासाठी मी गोकुळचं पनीर आणि सुहानाचा पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे. तर एका पॅनमध्ये कांदा, टोमॅटो, आलं लसूण, काजू आणि कोथिंबीर थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ते आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी पनीर थोडंसं शॅलो फ्राय करायला घेतलेलं आहे. त्यानंतर आपण एका पॅनमध्ये खडा मसाला टाकायचा आहे आणि जे मिक्सरला बारीक केलेलं आहे वाटण ते यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर अर्ध फुलपात्र दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये पनीर टिक्का मसाला घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा. यामुळे थोडंसं क्रीमी टेक्स्चर येतं. त्यानंतर आपण चटणी, मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये पनीर ॲड करायचा आणि थोडंसं ठीक होतं, त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. एक 10 मिनटं त्याला वाफ येऊ द्या. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घाला आणि सर्व करा पनीर टिक्का मसाला.